सद्गुरू शंकर महाराज समाधी ट्रस्टच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मोफत खिचडी वाटप उपक्रमाला 2 वर्ष पूर्ण। पुण्यातील श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी ट्रस्ट धनकवडीच्या अन्नदान उपक्रमाअंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात दिनांक 1 जुलै 2023 पासून गरजू विद्यार्थ्यांना दररोज मूग डाळ खिचडी, शिरा, लापशीचे मोफत वाटप केले जाते। दररोज साधारण 3000 विद्यार्थी या प्रसादाचा लाभ घेत आहेत। ग्रामीण भागातून पुण्यात शिकण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना या उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळत आहे। महाराजांच्या मठातून बनवून आणलेली खिचडी अतिशय पौष्टिक असून खिचडीची चव एकदम घरगुती आहे। उपक्रमात सातत्य असल्याने विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद या उपक्रमास मिळत आहे। गरीब विद्यार्थ्यांचे जेवणाचे पैसे वाचत असल्याने पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्य खरेदी करता येत आहे, अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिल्या। उपक्रमाला 2 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी व कुलगुरू डॉक्टर पराग काळकर यांनी आज या उपक्रमास भेट देऊन विद्यार्थ्यांबरोबर खिचडी प्रसादाचा लाभ घेतला। डॉक्टर गोसावी यांनी उपक्रमाचे कौतुक करून ट्रस्टचे आभार मानले। तसेच डॉक्टर काळकर यांनी विद्यापीठातर्फे शाल व स्मृतिचिन्ह देऊन विश्वस्तांचा सन्मान केला। अशा प्रकारे अत्यंत गरीब परिस्थितीतून पुण्यात स्पर्धा परीक्षा, MPSC, UPSC किंवा महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांसाठी शंकरबाबांची माधुकरी हा मोफत खिचडी प्रसाद वाटपाचा उपक्रम श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी ट्रस्ट तर्फे सुरू आहे। धर्मवीर संभाजी महाराज प्राथमिक विद्यालय शाळा क्रमांक 17 मुलांची नवी पेठ पुणे 30, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवन शनिवार वाड्याजवळ बुधवार पेठ पुणे 2, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ री फॅक्टरीच्या शेजारील शेड पुणे 7 या ठिकाणी दररोज दुपारी 12 ते 2 या वेळात विद्यार्थ्यांसाठी मोफत खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात येते। विद्यार्थ्यांनी या प्रसादाचा लाभ घेण्यासाठी नाव नोंदणी करावी असे आवाहन श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे। या कार्यक्रमाप्रसंगी विश्वस्त मंडळ अध्यक्ष डॉक्टर मिहिर कुलकर्णी, सचिव सतीश कोकाटे, सुरेंद्र वाईकर, डॉक्टर PD पाटील, राजाभाऊ सूर्यवंशी, निलेश मालपाणी, प्रताप भोसले आदींसह विद्यापीठातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राहुल दांडगे आहे आणि मी बुलढाणा डिस्ट्रिक्टवरून इथं आलेलो आहे। मागच्या 1-1.5 वर्षापासून मी या आपल्या खिचडीच्या या योजनेचा लाभ घेत आहे आणि खरं सांगायचं झालं तर एक वेळच्या जेवणाची ही जी व्यवस्था केलेली आहे ही सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी फार फायद्याची आहे। म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्या सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये जे गोरगरीब विद्यार्थी येतात तर एक वेळच्या जेवणाची त्यांची सोय या योजनेच्या माध्यमातून होत आहे। आणि म्हणजे काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांना उपाशी राहावं लागतं, म्हणजे गरिबीतून आलेले असतात आणि एक वेळच्या जेवणावर त्यांना इथं राहावं लागतं। तर ह्या योजनेमुळे त्यांचं रात्रीचा सुद्धा ते कमवा शिकाच्या माध्यमातून बंदोबस्त करतात आणि इथं त्यांना मोफत मिळाल्यामुळे त्यांचं या दुपारच्या वेळचं पण जेवणाचं भागते आणि एकंदरीतच त्यांच्या अभ्यासाच्या म्हणजे पद्धतीमध्ये किंवा अभ्यास करत असताना त्यांना याचा फायदा होतो। तर मला तरी वाटते की मला या योजनेचा खरंच फायदा झालेला आहे। म्हणजे शनिवारी खिचडीबरोबर भाजी मिळणं, त्याचबरोबर लापशी मिळणं, काही वेगवेगळे पदार्थ इथे मिळत असतात। म्हणजे मेसपेक्षा सुद्धा आम्हाला तरी हे चांगलं वाटते। इथे डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्सचे स्टुडंट आहे। मी 2 वर्षापासून इथे येते। आम्ही रोज म्हणजे एक टाईम तरी इथे आम्हाला खिचडीचा हे होतो। म्हणजे जे स्टुडंट दुरून येतात, ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही किंवा मग जनरली पण सगळेच मुलं इथे येतात, एक टाईम इथे जेवण असतं सगळ्यांना छान आणि पुरेपूर। म्हणजे असं पण नाही की कधी कमी जातं, काही नाही, बरोबर प्रॉपर सगळ्या मुलांना पुरतं वगैरे जेवण। 2 तास असतं, 12 ते 2 आणि सगळं छान आहे। नमस्कार। 1 जुलै 2023 रोजी शंकर महाराज समाधी ट्रस्टच्या वतीनं विद्यार्थ्यांना मोफत खिचडी प्रसाद वाटप असा उपक्रम आपण चालू केला आणि मला अत्यंत आनंद होतो आहे की आज या उपक्रमाला 2 वर्ष पूर्ण होत आहेत। आणि या 2 वर्ष उपक्रमाला पूर्ण झाल्याबद्दल आत्ताच व्हाईस चान्सलर श्री गोसावी सर इथे येऊन गेले। त्यांनी अत्यंत मनापासून या उपक्रमाचं कौतुक आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत। पूर्ण खेडेगावातून येणारी मुलं, ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलांनाही अत्यंत उत्कृष्ट अशी सोय झालेली आहे। मुलांनी आता आग्रह धरला आहे की जे खरे वंचित आहेत, जे खरी गरीब आहेत, त्यांना रात्रीसुद्धा एक पोळी भाजीचा डबा द्या अशी त्यांची भयंकर विनंती आहे।
माझे सहविश्वस्त श्री कोकाटे आज इथं आहेत, प्रताप भोसले आहेत, मालपाणी आहेत. कोकाटे सर, आपल्याला काय वाटते, आपला उपक्रम कुठपर्यंत छान झाला असं वाटतं आपल्याला? आज साधारणतः 3-3.5 हजार विद्यार्थी, ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत, या सर्व आपल्या प्रसादाचा लाभ घेत आहेत. याचा खूपच आनंद आहे आणि या माध्यमातून त्यांना शिक्षणासाठी, त्यांना वेळेवर जेवणासाठी आपल्या शंकर महाराज मठातून मदत होत आहे. याचा आम्हाला खूपच आनंद होत आहे.